काय सांगाल पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडला, संतप्त प्रतिक्रिया त्या संदर्भात उमटत आहेत. आरोग्य विभागाकडून या संदर्भात आता काय नेमकी कारवाई सुरू आहे, कशा पद्धतीनं कारवाई केली? काल पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं पेशंटला त्रास झाला आणि पेशंटवर उपचार करण्याऐवजी त्यांना रेफर करण्याकडे प्राधान्य त्यांनी दिलं आणि त्यानंतर जी काही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे साहजिकच सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एक भावना, तीव्र अशा पद्धतीची रागाची भावना आहे. आणि निश्चितपणाने ही अतिशय खेदजनक बाब आहे की ज्यावेळेला उपचारासाठी आपल्याकडे लोक येत आहेत त्यावेळेला डॉक्टरांची पहिलं प्राधान्य हे त्याच्यावरती उपचार करणं आहे. परंतु दुर्दैवानं या सगळ्या घटनाक्रमामधनं ज्या पद्धतीचा एका बाजूला पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचबरोबर एकूणच त्या हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दलसुद्धा अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाज माध्यमांमध्ये असेल, लोकांच्यामध्ये असेल, ज्या पद्धतीच्या तीव्र भावना आहेत त्यानंतर आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणे हॉस्पिटलवरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार आहोत. चौकशी समितीचा हा अहवाल नेमका कधीपर्यंत येईल आणि लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी काय नेमकी आरोग्य विभाग? चौकशी समितीला काल आपण सूचना दिलेल्या आहेत. आज दिवसभर ते त्याच्यात काम करतील. अजूनही काही त्यांनाच, कारण शेवटी सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि ते म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काय आरोग्य विभागाचे रूल रेग्युलेशन्स आहेत आणि जे काय हॉस्पिटल एका बाजूला ते सार्वजनिक आरोग्याच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे चालतं आणि त्याचबरोबर ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली सुद्धा ज्या पद्धतीने ट्रस्ट ॲक्टच्या सगळ्या एकूण कामकाजाचे सगळे नियम आहेत ते सुद्धा बघितले जातील आणि या दोन्ही नियमांचं उल्लंघन असेल, कालचा घटनाक्रम असेल, या सगळ्याबद्दलची जी एकूण सगळं अहवालामध्ये येईल त्या पद्धतीनं निश्चितपणानं या हॉस्पिटलवरती सुद्धा कारवाई प्रशासनानं मात्र या त्यांनी ज्या पद्धतीनं आपला खुलासा दिलेला आहे, कुठेतरी नैराश्यातून किंवा पेशंट दगावल्याच्या नैराश्यातून आणि बिल भरता आलं नसल्याच्या नैराश्यातून अशा तक्रारी दिल्या गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघता एकूणच ज्या पद्धतीने संताप आहे त्यानंतर अशा पद्धतीचा हात झटकणारा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून नाही, हॉस्पिटलनं आपला खुलासा करणं हे साहजिक आहे आणि त्यांनी केलाही पाहिजे. आम्ही त्यांना म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं जी काय आमची टीम असेल ते सुद्धा त्यांचं म्हणणं जाणून घेईल, कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीचं जे त्याचं आपलं म्हणणं आहे ते आपण निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचं म्हणणं मांडल्यानंतरच आम्ही त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे. परंतु सार्वजनिकदृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही आरोग्याच्या सेवेला डॉक्टरांनी नाकारता कामा नये हा सार्वजनिक दृष्टिकोनातून एक साधा संकेत आहे. दुर्दैवानं आपल्याकडनं नाकारलेल्या माणसाला पलीकडच्या बाजूला जावं लागते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, त्यानंतरची काही दुर्दैवी घटना घडते. एका बाजूला 2 बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळेला त्याच्या आईला मात्र आपण गमावतो. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करायला लागतील ते आपण करणार आहोत. त्यांनी जो हे केलेलं आहे, त्या लेटर जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ त्या पालकांना किंवा त्या रुग्णांनाच जबाबदार धरलेला आहे. 3-4 कारणं त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये आपल्या अंगावरती काही घेतलेलं नाही. आपण सेफ राहण्याचा प्रयत्न त्या रुग्णालयानं केला नाही. हॉस्पिटलनं आपली बाजू मांडणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बाजू आता तिथंच नाही तर आमच्या कमिटीसमोर सुद्धा ते मांडतील. त्यांची बाजू जी असेल ते सांगतील. ते प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला पेशंट तुमच्यासमोर येतो त्यावेळेला त्या पेशंटला तुम्ही नाकारणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जी आरोग्य विभागाचे किंवा एकूणच मेडिकल सेक्टरमधले जे रूल्स आहेत त्यातला पेशंटला प्रथम प्राधान्यानं उपचार करणं हे आरोग्य विभागातलं प्रथम कर्तव्य आहे. आता दुर्दैवाने याच्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अहवालामध्ये निश्चितपणाने रिपोर्ट येईल आणि आपण त्याच्याबद्दल निश्चितपणाने योग्य ती कारवाई करू.